पंतप्रधान मोदी 8:30 वाजता देशाला संबोधित करणार. महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत विरोधकांना मोजावी लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधानांचं वक्तव्य. सत्तेत टिकून राहण्याकरता महिला आरक्षणाचा प्रयत्न फसला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा हल्लाबोल. तर देशातल्या महिला मूर्ख नाहीत, सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये भाजपचं आंदोलन. गोंडे राणा प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणावरून मंत्री बावनकुळेंनी सुनावलं. पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी, बावनकुळेंचं वक्तव्य. परतवाड्यातला आरोपी अयान अहमदची मोडस ऑपरेंडी समोर. सोशल मीडियावर हंटिंग ग्राउंड, तर संवादाने विणलं जाळं. नाशिकमधील TCS प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्यावर गुन्हा. जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार. भोंदूखराची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी. चौथ्या गुन्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी होणार. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी 2 रुपयांची वसुली. बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थांकरता निधी देणार. राज्यात उष्णतेने नागरिकांची काहिली. मराठवाडा विदर्भात पारा 42 पार. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट, तर काही भागात पावसाची शक्यता. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक, तर 1 लाख पेट्या बाजारात. आवक वाढल्यानं दर घसरले. तर सांगलीतही आंबा प्रेमींची बाजारात खरेदीसाठी गर्दी. बुधवारपर्यंत शांतता करार झाला नाही तर इराणवर पुन्हा बॉम्ब वर्षाव. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. शस्त्रसंधी वाढवणार नाही आणि इराणची बंदरांची नाकेबंदी करण्याचा इशारा.